माझ्या माहितीप्रमाणे साधारण 1 महिन्याच्या आत आमचा मानस आहे की श्रावणच्या शेवटच्या दिवसामध्ये याचं उद्घाटन व्हावं अशी माझीही भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि मराठा मंदिर चं उद्घाटन सोहळा हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर करायचे आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पण जे काम चालू आहे तेही एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, तेही 10-15 दिवसांमध्ये होईल आणि हे मराठा मंदिराचं पण आता फरशी बसवण्याचं आणि कलरचं 2च कामं राहिलेली आहेत। तेही काम माझ्या माहितीप्रमाणे 15-20 दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा तंतोतंत प्रयत्न करतोय। त्याला एकदम जादाची यंत्रणा या ठिकाणी आपण कार्यान्वित करतोय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 15-20 दिवसाचं आमचं टार्गेट आहे, परंतु 10-5 दिवस जरी मागं पुढं झालं तर काही करून महिन्याच्या आत, गणपतीच्या आत तरी याचं उद्घाटन व्हावं अशी माझी स्वतःचीच भावना आहे। त्यामुळं युद्ध पातळीवरती या ठिकाणी या कामाला आपण वेग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे। आता हे मराठा मंदिराचं काम पूर्ण होतं असं होतंय आणि आपण सांगितल्याप्रमाणे येत्या 15 दिवसामध्ये याचं लोकार्पण होईल, परंतु या वास्तूमध्ये नेमके काय काय सुविधा असतील किंवा कोणत्या कोणत्या कारणासाठी ही वास्तू आपल्याला वापरता 15 दिवसात 1 महिना तरी लागेल, कारण टेक्निकली फरशी वगैरे बसवायची, ती व्यवस्थित बसणं, काम पण चांगलं होणं गरजेचं आहे। म्हणून 15 दिवस काय होणार नाही, परंतु 1 महिन्याच्या आत हे काम पूर्ण होऊन ह्याचा मराठा समाज बांधवांकरता लोकार्पण सोहळा आपण लवकरात करतोय, लवकरात लवकर। आता यामध्ये मग कुणाचा टिळ्याचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर वाढदिवसाचा असेल, कुणाच्या लग्न जमवण्याच्या बैठका असतील, त्याचबरोबर गेट टुगेदर सगळ्यांना एकत्र येऊन काय कॉलेजचे मित्र, शाळेचे मित्र एकत्र येऊन कार्यक्रम करतात, लग्नाचे सोहळे असतील किंवा विविध सामाजिक कुणाचे काही कार्यक्रम असतील, समाजाचे काही कार्यक्रम, सगळेच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत। त्याला सर्व समाज बांधवांच्या बैठकीमध्ये जे काही ह्याला चार्जेस असतील त्याचे मेंटेनन्सचे वगैरे, ते एवढे हेवी पण नाही आणि कमी पण नाही, मध्यम स्वरूपाचा मार्ग काढून जेणेकरून भविष्यामध्ये ही वास्तू सुसज्ज राहावी आणि ते येणाऱ्या भाड्यातून त्याचा खर्च भागावा अशा पद्धती। आता सुरुवातीचं तर काही सर्व समाज बांधवांनी फुलाची पाकळी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्याचीच भावना होती की थोडा मी हस्तक्षेप करावा, माझ्या परीनं पण जेवढं काही मला करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखीनही करतोय। याला काही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे।